नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटना, महाराष्ट्र राज्य चतुर्थ झोन आणि श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या वतीने 23 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम अहिल्यानगर येथे महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या महासंमेलनात जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार असून शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार कर्ज, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि तीर्थ संवर्धन यांसारख्या उपयुक्त योजनांबाबत मार्गदर्शन होणार आहे। या कार्यक्रमात राज्यमंत्री ललित गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक योजना कांतिकुमार जैन प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत। ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन अहिल्यानगर आणि अहिल्यानगर मधील सर्व जैन संघटनेच्या वतीनं दिनांक 23 एप्रिल रोजी जैन कॉन्फरन्सच्या आणि आपल्या अल्पसंख्याक जैन समाजाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेसंदर्भात महासंमेलन धार्मिक परीक्षा बोर्ड या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या महासंमेलनाला ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे आणि जैन आर्थिक महाविकास महामंडळ या मंडळाचे अध्यक्ष नामदार ललितजी गांधी हे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे श्री कांतिकुमारजी जैन हे मार्गदर्शन करणार आहेत। या संदर्भात जवळपास नगर शहरातील विविध जैन संघटनांचे 100-125च्या वर प्रतिनिधी आज या धार्मिक परीक्षा बोर्ड या ठिकाणी आम्ही एकत्र जमलो होतो। अल्पसंख्याक म्हणून जैन समाजाला जी मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्याकरता महाराष्ट्र शासनानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे। या महाविकास मंडळ स्थापनेमागं समाजातील जे गोरगरीब गरजू गरजवंत अशांना या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत या योजनेचा फायदा मिळावा या दृष्टिकोनातनं हे संमेलन अहिल्यानगर मध्ये धार्मिक परीक्षा बोर्ड या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। याच्यातनं सर्व जैन समाजातल्या लोकांना याचा पूर्णपणे त्याची माहिती मिळेल आणि या माहितीच्या आधारावर या आर्थिक विकास महामंडळाचा शासनाचा जो उद्देश आहे त्या उद्देशानं समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत त्यांना आर्थिक सहकार्य मिळेल। वेगवेगळ्या योजनेचा, उद्योगाचा, व्यवसायाचा, शैक्षणिक असेल, मेडिकलचा असेल, अशा वेगवेगळ्या याचा ह्या योजनेची माहिती 23 एप्रिलला या ठिकाणी मिळणार आहे। तेव्हा मी नगर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करतो, सर्व जैन बांधवांना आवाहन करतो की आपण 23 एप्रिल रोजी आनंदधाम या ठिकाणी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे एवढं कळकळीचं आवाहन मी करीत आहे। 14 तारखेला अल्पसंख्याक योजनेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मुख्य पदाधिकारी जे आहेत त्यांची अल्पसंख्याक योजनेबद्दलची 23 एप्रिल रोजी होणारी महासभेसाठी नियोजन करण्यासाठी सर्वांना आम्ही बोलवलं होतं ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सतर्फे आणि जवळजवळ 100% उपस्थिती होती। जिल्ह्यातूनही सर्व लोक आलेले होते। 23 तारखेला जेवढे महिला पुरुष जैन समाजातील असतील त्यांनी सर्वांनी त्या दिवशी जास्तीत संख्येने कसं हजर राहावं आणि आपले ललितजी गांधी राज्यमंत्री आहेत आणि कांतिकुमारजी जैन यांनी जे काही आपल्याला माहिती देतील त्याचं अवलोकन करून आपण कायमस्वरूपी त्याचा फायदा कसा घेण्यात यावा महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा याविषयीचा आपण सर्व अभ्यास त्या दिवशी पूर्ण करणार आहोत। तरी आपण सर्वांनी जैन बांधवांनी आपण त्या दिवशी 23 एप्रिल रोजी आनंदधाम धार्मिक परीक्षा बोर्ड येथे जरूर उपस्थित राहावं ही विनंती। नमस्कार। अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन त्याच पद्धतीने अहिल्यानगर येथील सर्व जैन संघटनांच्या माध्यमातून जैन बांधवांना जो अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे त्या अल्पसंख्याक दर्जाच्या माध्यमातून जैन समाजातील जे काही गोरगरीब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या सर्वांपर्यंत जैन अल्पसंख्याक योजनेचे वेगवेगळे लाभ, त्यात शैक्षणिक लाभ असो, आरोग्याचे लाभ असो, लहान मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसायाच्या उद्देशाने कोणत्या प्रकारचे लाभ देता येतील, तसेच
जे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना शैक्षणिक फायदा कसा करता येईल किंवा भविष्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम त्यांचा पूर्ण करण्यासाठी विदेशात जायचा असेल किंवा उच्चस्तरीय शिक्षण प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी ज्या काही स्कॉलरशिपच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आणि जैन अल्पसंख्याकचे सगळे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने येत्या 23 एप्रिल रोजी आनंदधाम धार्मिक परीक्षा बोर्ड येथे जैन महामंडळाचे अध्यक्ष ललितजी गांधी, त्याचप्रमाणे जैन अल्पसंख्याकांचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतिकुमारजी जैन यांच्या उपस्थितीत एक मोठा भव्य असा महासंमेलन आयोजित करण्यात आलेला आहे। मी सर्व जैन संघटनांना, जैन बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या वेगवेगळ्या श्रावक संघांच्या माध्यमातून, आपापल्या संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित राहून आपल्यापैकी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यापर्यंत या संधीचा लाभ कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास आपल्याला व्हावा, याचा माहिती आपल्याला अवगत व्हावी, या उद्देशाने जास्तीत जास्त संख्येने 23 एप्रिल रोजी आनंदधाम येथे धार्मिक परीक्षा बोर्डला उपस्थित राहून या सगळ्या लाभांचा, या सगळ्या जैन अल्पसंख्याक योजनांचा आणि त्याचे कोणते कोणते फायदे आहेत याचा अभ्यास किंवा याचा मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावा आणि मोठ्या संख्येने इथे येऊन या उद्देशाला सार्थक करूया। या उद्देशाने मी सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।